घटना जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी। ईशा जी, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को 10 में से कितने मार्क्स देंगे? जाने दीजिए ना। अरे घबराइए मत। सॉरी। काश मैं महंगी टिकिया ले पाती। नहीं फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए। बेहतरीन झाग, कोमल हाथ, रोज और चंदन, सुपर चमक। महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं, फेना सुपर वॉश टिकिया में समाई। फेना ही लेना, फेना। दिलेला आहे लोकशाहीचे आज आपण मतदार आहात, तर काय सांगणार? सगळ्यात आधी मी बाबासाहेबांना धन्यवाद देतो, कारण की त्यांनी आम्हाला आज या लेवलला येण्याची एक संधी दिली। म्हणजे आज जे काही बाबासाहेबांमुळे राहिला प्रश्न संजय दोडके साहेबांचा, यांचा काही राजकीय वारसा नाही किंवा खूप पैसा आहे म्हणून राजकारणात आला असा विषय असातला विषय नाहीये। एक सर्वसामान्य गरिबाचे दुःख त्यांनी जवळून बघितले, अनुभवले आणि जिल्हा परिषद निवडणूक उमेदवार जर झाले तर ते प्रश्न सुटलेले आशाने ते जिल्हा परिषद मध्ये निवडणूक उभं राहिले। आणि आता जे राजकारण आपण प्रत्येक जण बघतोय खूप घाणेरड्या पद्धतीचं राजकारण आहे। याच्यावरती अण्णाभाऊ साठे सांगतात ही न्याय व्यवस्था काही कांची रकेला झाली, संसद देखील हिजाड्याची हवेली झाली, मी माझ्या वेता मांडू कोणाकडे, कारण इथली न्याय व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली। म्हणजे गरिबांनी सामान्य माणसांनी त्याचे प्रश्न मांडावं कुठं, हा प्रश्न त्याला पडतोय। म्हणून गरिबाच्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी किंवा गरिबाच्या दुःखाचं निवारण शोधण्यासाठी संजय दोडके साहेब निवडून आल्यानंतर नक्कीच आपल्याला बघायला मिळेल। फार काही नाही, चॅनलच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा देतो, लवकरच निवडून 100% खात्रीच नाही, 100%। गंभीरपणे भाऊच्या पाठीमागे उभे आहोत। भाऊची निशाणी शिट्टी, समोरील 4 नंबरचं बटन दाबून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा। जिल्हा परिषदेसाठी उभा आहेत साहेब, काय सांगणार? आपण उभा आहात, काय सांगणार? सर्वप्रथम तुमच्या सर्व मीडियाशी माझं खरोखर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो। तुम्ही सामान्यातून सामान्य घटक जे असतो ते तुम्ही मीडियाच्या माध्यमातून सर्व समाजापर्यंत जे तुम्ही पोहोचण्याचं जे काम करता, त्याबद्दल तुम्हा सर्व मीडियावाल्यांचं मी खरोखर मनापासून अभिनंदन करतो। की आज खरोखर माझा पक्ष तुम्ही सांगितलं की अपक्षातून तुम्ही उभे आहात, खरोखर मी अपक्षामधून आहे। बाकीच्या पक्षांची सुद्धा तिकिटासाठी मला ऑफर आली होती, पण मी त्यांना धुडकावून लावून सुद्धा मला माहिती आहे की पक्षांचं आजपर्यंत जे आहे जनसामान्य माणूस जे आहे, हा तळागाळातला जो घटक जो आहे तो पक्षापासून आजपर्यंत फार वंचित राहिला आहे। प्रत्येक ठिकाणी आजपर्यंत आज आपण रांजणगाव शिंदपुंजी मध्ये असो, जगुश्री असो, कमळापूर, एकतानगर, आपल्या गटामध्ये जेवढे काही गाव येतात त्या प्रत्येक गावामध्ये जे आहेत एवढ्या काही समस्या बिकट आहेत की त्या बिकट आज मी ज्या ठिकाणी राहतो वास्तव्य करतोय, आज जनसामान्य हे जे आज तुम्ही बघित असाल प्रत्येक ठिकाणी जे भाजपचा असो, राष्ट्रवादी असो, अदरवाईज जेवढे काही पक्ष आहेत प्रत्येका ठिकाणी 2 पैसे देऊन प्रत्येक जण जे पब्लिक स्टंटबाजी जे करतात, माझ्या पाठीमागे जेवढी काही गरीब जनता आहे यांना कुठल्याही माणसाला रुपया न देता हे प्रत्येक जण माझ्या पाठीमागे खंबीरपणे आहे। मी तर म्हणतोय ना, छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा एकच हे सांगितलं होतं की आज औरंगजेबाने सुद्धा त्यांचं एवढं मोठं सैन्य होतं, पण छत्रपती शिवाजी महाराजांपाशी खूप कमी सैन्य होतं। आज मला वाटते की महाराजांची प्रेरणास्थान, बाबासाहेबांची आठवण, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे असे महापुरुषांचे, राजमा जिजाऊ असो, अहिल्याबाई होळकर असो, या सर्वच महापुरुषांच्या खरोखर नतमस्तक चरणाची धूळ घेऊन मी आज हा एक प्रण घेतो की सामान्यातून सामान्य माणसाचा प्रश्न हा मी मार्ग लावेल। आणि आज माझ्या पाठीमागे जेवढे काय असतील ठीक आहे, माझ्यापाशी फार कमी पब्लिक असेल, पण मला बाकी 1000 लोक असण्यापेक्षा 500 लोक असण्यापेक्षा माझ्या पाठीमागचे जेवढे काय 500 जे लोक असतील एवढे लोक पुरून उरतील, एवढे माझे हे जे आहेत यांना कुणालाही 1 रुपया न देता हे सर्वजण माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत। आपल्याला पक्षाची ऑफर आली असेल, आपल्याला पक्षात का बरं नाही गेला? नको आहे, कारण पक्ष मी आजपर्यंत बघितलाय, मी प्रत्येक पक्षांच्या पाठीमागे उभं राहून सुद्धा मी कामं केलेत, पण जे आज आपल्या गटाची जी परिस्थिती जी आहे फार बिकट परिस्थिती आहे। आज रस्त्याचा मार्ग असो, लाईन रोड असो, सीसीटीव्हीचा असो, तुमचे कॅमेरे असो, राजनगावचा पाणी प्रश्न असो, आरोग्य विभाग असो, शैक्षणिक भाग असो, आज माझी महिला प्रत्येक जण जे रोडवर आज प्रत्येक ठिकाणी काम बसती जातात, आज महिलांचा बचत गट असो, लोकांची एवढी काही दुर्णय अवस्था झाली आहे
की महिला वर्ग आज माझी जेवढे काही गोरगरीब जनता जी आहे ती या लाभापासून फार वंचित आहेत. आणि मी कुठेतरी एक वेगळा केलं की माझ्या याच्या डोक्यात कुठला प्रश्न होता की राजकारणी कुठला आहे. मला फक्त इथं राजकारण करायचं नाही, मला समाजसेवा करायची आहे. आपल्याला जर जनतेने निवडून दिलं तर प्रथम कोणतं काम हाती घ्याल? मी माझ्या पॉम्पलेट मध्ये जवळपास मिनिमम जे आहेत मोजक्या माझ्या काही अटी आहेत आज ज्या तुम्ही बघतायत त्या संपूर्ण ज्या अटी आहेत. आज आपण रोड रस्त्याचा मार्ग असेल, प्रश्न असेल, पाणी टंचाई असेल, तुमचं वीज बिल असेल, तुमच्या आरोग्याचा प्रश्न असेल, शैक्षणिक असेल, महिला माता आज माझी सुरक्षित नाही आहे. आज आपल्या रांजणगावमध्ये खऱ्या वास्तविक पाहता पब्लिक सिटी एवढी पॉप्युलेशन एवढी वाढली आहे की आज पोलीस चौकी नाही आपल्या इथे, आरोग्य विभाग व्यवस्थित नाहीये. आज महिला काम कुठे जातात त्यावेळेस त्यांना कुठं वॉशरूम करण्याची किंवा कुठल्या ज्याची हे नाहीये. आज एवढी काय रांजणगाव शेनपुंजी मध्ये मिनिमम पब्लिक जे आहे 40,000 आपल्या जे गटामधून आपण जे करतो 40,000 प्लस वोटर्स आहेत. मग यांची एवढी दुर्मिळ अवस्था आपण कधी मार्गी लावायची आहे? आज पक्षांची आज तुम्ही बघताय, आज मीडियाच्या माध्यमातून आणि घरघरापर्यंत मला एवढा संदेश द्यायचा आहे की आज तुम्ही जेवढं काही बघताय मी आज अपक्ष आहे. आज मी अपक्ष जरी असलो तरी मला मायबाप जनतेतून प्रत्येक घराघरातून सपोर्टेड आहेत की ते सांगतात की खरोखर तुम्ही जे निर्णय घेतला ते अगदी बरोबर आहे. मी आज जे अपक्ष जे आहे मी प्रत्येक जनतेच्या याच्यातून उभं राहूनच मी त्यांनी मला जनतेने सपोर्ट केलाय की साहेब तुम्ही खरोखरच तुम्ही अपक्ष तुम्ही निर्णय घेतला हा खरोखर चांगला आहे. माता बहिणींना तुम्ही कसा रोजगार निर्माण करून देणार? हे बघा आज माझी माता जेवढी काही महिला आमच्या पाठीमागे जे आहेत आज इथं आपल्या रांजणगाव शेनपुंजी मध्ये आज आपण कामगार वस्तीमध्ये आपण वास्तव्य करतोय. रांजणगाव साहजिकच आहे की आजच मोठं झालेला विषय नाही, प्रत्येक खेड्यापाड्यातून आज माय माऊली जी काम कष्ट करण्यासाठी आली आहे. पण त्यांच्या मार्ग जे तुम्ही सांगितलंय की यांचा मार्ग कशा प्रकारे तुम्ही लावणार. आज यांना छोट्या मोठ्या गटामार्फत आज आपण बचत गटामार्फत कंपन्यामार्फत जो काही एक रोजगार आपण इथं निर्माण करूया. सर्वप्रथम मी त्यांच्याकडे लक्ष करणार. मी मतदाराला कशापासून आवाहन करणार? हे बघा प्रत्येकालाच जनसामान्यांना माहिती आहे की आजपर्यंत पक्षवाले त्यांनी आतापर्यंत फक्त फुकट आश्वासन दिले आहेत. मी आश्वासन देणार नाही. मी माझे ढोबळ जे प्रश्न आहेत मी जे बोलतो तेवढंच करतोय. मायबाप जनतेनं जर मला चान्स दिला सेवा करण्याचा तर मी माझे जेवढे काही मिनिमम माझ्यापाशी आज 15 ते 16 माझे जे मुद्दे आहेत हे घेऊन चालतो. मी एवढ्याच्यावर मी ठामपणे काम करणार. आपली निशाणी? माझी निशाणी शिट्टी आहे, 4 नंबरचं बटन आहे. त्याकरता माझ्या मायबाप जनतेने येत्या 7 तारखेला जे निवडणूक आहे त्याच्यामध्ये भरभरून त्यांनी माझं 4 नंबरचं बटन जे आहे ते दाबून मला विजयी जर केला, मला सेवा करण्याची संधी दिली तर खरोखर मी त्यांचं ऋणी राहील. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल.